लातूर जिल्ह्यातील अवैध जुगार अड्ड्यांविरोधात लातूर पोलिसांची कारवाई सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेने उदगीर तालुक्यातील नावंदी गावात तिरट जुगार अड्ड्यावर धडक छापा टाकला। या कारवाईत 5 जणांना ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल आणि वाहनांसह 15,02,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई 9 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचना व निर्देशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नावंदी गावातील एका शेतात चिंचेच्या झाडाखाली तिरट जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली। माहितीची खातरजमा करून दुपारी सुमारे 3 वाजता छापा टाकण्यात आला। पोलिसांची चाहूल लागताच काही जण पळून गेले, तर माधव भुजंग मोतेवाड, आसिफ सिकंदर मजकुरी, सुदर्शनदेव मुलशंकर कापसे, महबूब युसुफ शेख आणि बालाजी गोविंदराव गुट्टे या 5 जणांना ताब्यात घेण्यात आले, तर गणेश बालाजी पेदेवाड, अली हैदर बागवान, सदा राठोड आणि बसवराज उर्फ राजू मिंचे हे 4 जण फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे। छाप्यात जुगाराचे पत्ते, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि जुगारासाठी वापरण्यात आलेली वाहने असा एकूण 15,02,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 अन्वये कारवाई करण्यात आली असून पुढील तपास वाढवणा पोलीस ठाणे करीत आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार साहेबराव हाके, संजय कांबळे, रसूल पठाण, अर्जुन राजपूत, सूर्यकांत कलमे, मनोज खोसे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड, प्रेमदास राठोड आणि चंद्रकांत केंद्रे यांच्या पथकाने केली।